नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे चिंतामण विनायक जोशी लिखित खडीसाखरेचा खडा. सादर आहे कथा खडीसाखरेचा खडा. काका आणि काकू हे एक प्रेमळ जोडपं शांतारामाच्या चाळीत 30 वर्षांपासून एकाच बिराडात राहत असे. उतार वय झालं तरी दोघांच्या संसारात तिसऱ्या जीवाची भर पडली नव्हती. मग मुलं होऊन ती गेली की झालीच नाहीत ते मला माहित नाही. काकांचा एक भाऊ अहमदाबादेच राहत असे. त्याची मुलगी रेवा ही मुंबईसच दिलेली होती. तिला 4-5 मुलं होती. रेवा वारंवार आपल्या मुलांना घेऊन काकांच्या बिराडी येत असे. कधी कधी राहतही असे. एखाद्या वेळी मुलं रात्री स्वतःच्या घरी परत न जाता काकांच्या घरी मोठ्या खुशीनं राहत असत. कारण घरच्यापेक्षा आजोळीच त्यांचे लाड जास्त होत असत. काका आजोबा त्यांना बोलपट पाहण्यास घेऊन जात. बोलपटानंतर त्यांना उपाहारगृहात नेऊन थंड पेय आणि चमचमीत खाद्य यांचा पुरवठा करत. काकू त्यांना जेवताना गोड गोड पदार्थ वाढी आणि खेळणी घेऊन देई. तेव्हा त्या मुलांना काका आजोबांचा आणि काकू आजीचा लळा लागावा यात काहीच नवल नाही. तथापि या नातवंडांनी मधूनच यावं, आपल्याला लुबाडावं आणि सकाळी घरी परत जावं ह्या योगे त्या वृद्ध दाम्पत्यास समाधान वाटेना. विशेषतः काकूआजीच वाटू लागलं की यातली एखादी मुलगी आपण स्वतःच्या मुलीप्रमाणे लहानाची मोठी करावी. पुढे आपल्या खर्चानं तिचं लग्नही करून द्यावं, म्हणजे म्हातारपणी दुर्बलतेचा काळ घालवण्यास एखादं मायेचं आणि हक्काचं ठिकाण होईल. इतक्या पुढचं कोणी पाहिलंय म्हणा? निदान सध्या तरी घरात एकसारखी गडबड मारणारं, सांडलवण करणारं मूल घरात असलं तर घराची चैतन्यहीन उदासीनता नष्ट होईल. पतीची संमती काकूंनी तत्काळ मिळवली. काकू रेवाच्या घरी गेल्या आणि रेवा व तिचे यजमान रेवादास यांस त्यांनी आपला विचार कळवला. गोमेचा एखादा पाय तुटल्यानं ती जशी लंगडी होत नाही, त्याप्रमाणेच रेवाचं एखादं मूल आजोळी राहण्यास गेल्यानं तिचा संसार सुना भासणार नव्हता. इतकंच नव्हे, आपल्या एका मुलीस अधिक चैनीत व थाटात राहण्याची संधी मिळत आहे असं पाहून त्या दोघांस समाधानच वाटलं. रेवाची 3 वर्षांची मुलगी नबू म्हणजे नर्मदा ही फारच गोड आणि हुशार होती. इतकी लहान असून बोबडं मुळीच बोलत नसे. काकू आजीच्या वर आणि काका आजोबांच्या वर तिची छाप विशेष बसलेली होती. तिलाच घेऊन जाण्याचं काकूंनी ठरवलं आणि लगेच नबूची संमती मिळाली. तिचे चिमुकले कपडे आणि खेळणी एका पिशवीत ठेवण्यात आली आणि तिला घेऊन काकू आपल्या बिराडी आल्या. नबूनं रात्री आईची आठवण काढली नाही. 2-4 दिवसांनी आई भेटतच असे, त्यामुळे दोघींना जड वाटलं नाही. नबू आल्यानंतर थोड्याच दिवसात काकांच्या बिऱ्हाडात बदल दिसून आला. 2 खाटांच्या मध्ये एक चिमुकली खाट आली. भिंतीवर रंगीत चित्र टांगण्यात आली. एका दोरीवर लहान लहान चड्ड्या आणि झगे वाळू लागले. कपड्यांच्या काच कपाटातील कापडाची जागा वेगवेगळ्या खेळण्यांनी घेतली आणि घरभर चित्रांची पुस्तकं, चित्र, बोळकी, शंख शिंपले इत्यादिकांचा पसारा दिसू लागला. लहानसा रंगीत पाट, चिमुकली ताटली आणि बारीक लोटी भांड यांची स्वयंपाकघरातील सामानात भर पडली. ज्या बिऱ्हाडाजवळ म्हाताऱ्या कोताऱ्यां वाचून कोणी सहसा फिरकत नसे, तिकडे चाळीतील मुलामुलींच्या टोळ्या धावपळ करू लागल्या. नबूला खेळण्यासाठी एक स्पॅनियल जातीच्या कुत्र्याचं पिल्लूही काकांनी खरेदी केलं. ते पाहून काकूंनी एक दाट केसांचं गुबगुबीत इराणी मांजर आणून ठेवलं. एवढ्या गडबडीत रेवादासची बदली सिकंदराबादेत झाली. बिराडास सरकारी जागा मिळाल्यानं तो सहकुटुंब तिकडे गेला. नबू आजा आजींजवळ लाडात आणि थाटात आनंदानं राहत आहे असं पाहून त्यांनी तिला मुंबईतच राहू देण्याचं ठरवलं. आईबाप आणि भावंड परगावी गेली तरी नबूनं त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट धरला नाही. काकू आणि काका सकाळी लवकरच उठत. काका आवडत्या व्यायामशाळेवर देखरेख करण्यासाठी तिकडे निघून जात, तर काकू गृहकृत्य करण्यास लागत. चांगलं उजाडल्यावर कुत्र्याला त्या हुकूम देत, वाघ्या ताईला उठव. लगेच कुत्रा नबूच्या उशाशी जाऊन मोठ्यानं भुंकून तिला जागी करत असे. त्यानंतर
एका बाजूस वाघ्या आणि दुसऱ्या बाजूस मावशी म्हणजे मांजरी यांच्यासह नभूचं दुग्धपान बादशाही थाटात होत असे. दुग्धपान पुरे होत आहे तोच तिच्यासाठी ठेवलेल्या खास शिक्षिका कुमारी चंपावती चाफेकर किंडरगार्टन मॉन्टेसरी आणि कांदिवली डिप्लोमा साहित्य विशारद संगीत कौमुदी ह्या बिराडी येऊन दाखल होत असत. त्यांच्याबरोबर नभूताई फिरावयास जात. चौपाटीवरील बागेत सृष्टीज्ञान व गाणी यांची ओळख त्यास करून देण्यात येई. दुपारी जेवण होताच शिशुविहार संस्थेत ती खेळावयास जाई. संध्याकाळी काका आणि काकू यांच्याबरोबर फिरणं किंवा सिनेमा पाहणं अशा प्रकारचा तिचा अगदी राजशाही कार्यक्रम असे. काका त्या नातीवर फारसे वाढले नव्हते, पण काकूंना मात्र ती आपला जीव की प्राण आहे आणि आईपेक्षाही आपल्यावर तिचं अधिक प्रेम आहे असं वाटत असे. कधी कधी त्या तिला विचारत, ताई, मी चांगली की आई चांगली? जरा विचार करून नभू म्हणे, आई वाईट नाही, पण काकू आजी, तिच्याहून तू चांगली आहेस. ह्या गोड उत्तरानं खाऊच्या रूपानं त्या पोरीला ताबडतोब बक्षीस मिळे. काका उपेक्षायुक्त दृष्टीनं हा प्रकार पाहून म्हणत, अहो, खाऊ पुरतं या पोरीचं हे बोलणं आहे. मातीचे कान चिटकवल्यानं कायमचे का होणार आहेत? यावर मानेला जोराचा हिसका मारून काकू आपली नापसंती व्यक्त करीत. 5-6 महिने गेले. सिकंदराबादेस रेवाचे डोळे बरेच बिघडल्यामुळे ती मुंबईस डोळे तपासून घेण्यास येणार होती. आता तिचं विराड मुंबईच नसल्याने काका काकूंकडेच ती उतरणार होती. आई येणार हे कळल्यापासून नभूची कळी चांगलीच उमलली. आईचा वियोग प्रथम काही दिवस तिला जाणवला नाही. स्पॅनियल कुत्र, इराणी मांजर, खास शिक्षिका, चॉकोलेट, बिस्किट आणि हिंडणं फिरणं ह्या गोष्टी नवीन होत्या तेथपर्यंत तिला त्यांची गंमत वाटत होती. परंतु 2-3 महिन्यांनी त्या सर्व गोष्टी अंगवळणी पडून तिला त्यांचं महत्व वाटेनासं झालं. भावंडांची आणि आईची आठवण आता तिला ठळकपणे होऊ लागली. रात्री अपरात्री जर ती जागी झाली तर डोळे मिटलेल्या स्थितीत ती आई अशीच हाक मारी. काकूजी मला पाणी असं न म्हणता आई मला पाणी असंच ती म्हणत असे. काका आणि काकू ही दोघं आपल्या चैनी पुरवणारी माणसं आहेत असं ती समजत असे. त्या दोघांबद्दल तिच्या मनात कृतज्ञता वास करीत असे. अर्थात तिला त्या भावनेचं नाव माहीत नव्हतं, पण तिचा जीव आई आणि भावंड यांच्यासाठीच तळमळत असे. आई येणार असं कळताच आनंदाच्या भरात तिनं इतकी उंच उडी मारली की काकूंच्या मनात मत्सराची ठिणगीच उत्पन्न झाली. कार्टीचं मी इतकं करते, पण मला पाहून हिला ह्याच्या 100वा हिस्सा तरी आनंद झालाय का कधी? त्या मनात म्हणाल्या. आईला आणण्याकरता बोरीबंदरवर सकाळी मद्रास मेलच्या वेळी जाण्याचं ठरलं होतं. रोज सकाळी 9 वाजेपर्यंत निजून राहणारी ती मुलगी अंधारातच जागी झाली आणि तिने काका काकूंस पहाटेच स्टेशनवर जावयास लावलं. ठरल्याप्रमाणे मद्रास मेलनं आई आली. नभू तिच्या जवळून बिलकुल हालेना, एकसारखी तिच्या पाठीशी लागली होती. सकाळी 10चा सुमार होता. रेवा आरशासमोर बसून स्वतःचे केस विंचरीत होती. काकू जवळच खुर्चीवर बसून तिला सिकंदराबादच्या हकीकती विचारत होत्या. दुसऱ्या एका खुर्चीवर बसून काका मधून मधून वर्तमानपत्र वाचत होते आणि मध्येच त्या दोघींच्या गप्पात तोंड घालीत होते. नभूनं एक जस्ताची डबी आणली आणि रेवाजवळ उभी राहून डबी उघडीत ती म्हणाली, आई, तुला खडीसाखर हवी आहे का ग? मला नको, तूच खा म्हणजे माझं पोट भरेल, रेवा म्हणाली. नाही, तूच खा म्हणजे माझं पोट भरेल, असं म्हणून नभूनं डबीतला एक खडा काढून बळेच आईच्या घशात कोंबला. नंतर, गोड लागते की नाही असं म्हणत आईचं तोंड उघडून आणखी 2 खडे बळेच तिनं त्यात घातले. रेवाने प्रेमानं त्या खडीसाखरेपेक्षा गोड असणारा तिचा पापा घेतला. हे मातृकन्या प्रेमाचं मनोहर दृश्य काकांनी आपल्या नेहमीच्या उपेक्षायुक्त उपनेत्रातून पाहिलं व स्मित केलं. पण काकू मात्र हे दृश्य पाहता पाहता अतिशय गंभीर होत गेल्या. नभू अन मला ग, त्यांनी म्हटलं. राहिलेले 2-3 खडे स्वतःच्या तोंडात टाकून हसत हसत रिकामी डबी खडखड वाजवीत नभू म्हणाली, खल्लास. काकूंच्या क्रोध भावनेचा उद्रेक अवर्णनीय होता.
कार्टे, आईच्या घशात ती नको म्हणत असताना खडीसाखर बळेबळेनं कोंबलीस आणि मी आर्जवानं मागत असताना मला एक कण देखील दिला नाहीस. हे म्हणत होते, मातीचे कान चिकटवून चिकटत नसतात. तेच खरं. माझे डोळे आता चांगलेच उघडले. कलम केलेली माया उपयोगाची नसते. देवानं सत्तेचं दिलं नाही म्हणून उसनं घ्यायला गेले, ही माझीच चूक झाली. रेवा, तू परत जाशील तेव्हा आपल्या मुलीला घेऊन जा. आम्ही दोघं राहू एकटीच, आतापर्यंत राहिलो तशी. 2-3 दिवसांनी इंग्रजी दैनिकात खालील जाहिरात विक्रीसाठी या सदराखाली झळकली. विकणे आहे एक कॉकर स्पॅनियल कुत्रा आणि एक इराणी केसाळ मांजरी, त्याचप्रमाणे मुलांची लोखंडी कॉट. खालील पत्त्यावर तपास करा. काका, शांतारामाची चाळ, मुंबई 4.